विटेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप पुराणा श्रीवार श्रुती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साधिरे विटेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साधे विठेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप विठाला ते भीमरथ्याला वरं पुंडलिकाय तुमुंडैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम मृत्युदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंद विधाय भक्ति विलोकितो समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक माझा पाया केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो संचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आधार आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी आमचे ते हे समचरण साजुरे विटेवरी पहा भीमाती विठ्ठल रूप प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनी जगद्गुरु श्रीमंत संत मोपाराय यांचा हा भगवंताच्या वास्तविक रूपाची ओळख करून देणारा चार चरणाचा उत्कृष्ट असा विठ्ठल तुम्हा सर्वांच्या महत्भाग्याने आपण भगवंताच्या या कार्तिक सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत। त्यातल्या त्यात पवित्र तुकामणी वाळवंट बर्वे नीट उत्तम या उक्तीप्रमाणे अतिशय पवित्र ठिकाणी प्रत्यक्ष वाळवंटामध्ये माँ भगवती चंद्रभागा मातेच्या त्या पवित्र तटावर भगवंताच्या समोर आज आपण या ठिकाणी भगवंताच्या सेवेच्या रूपाने उपस्थित आहोत। महाराजांनी नमूद केलेलं आहे भगवंताची इच्छा भगवान सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुर पांडुरंग बरोबर कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू दे तो प्रत्यक्ष या ठिकाणी आले या प्रत्यक्ष भूवैकुंठ असणाऱ्या पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष परमात्मा उपस्थित आहेत आणि जेथे ज्या ठिकाणी कीर्तन आहे तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा त्या वाळवंटामध्ये तो परमात्मा येतो कीर्तनामध्ये नाचतो अशा ठिकाणी आपण उपस्थित आहोत। दरवर्षीप्रमाणे गुरुवर्य वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज देवशीकरांच्या या फळावर स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची सेवा असते। आज बाबांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। महाराज या अभंगातून आपल्या इष्ट परमात्म्याची ओळख करतात, नव्हे त्याच्या स्वरूपाची जाणीव करून देतात, वास्तविक लक्षण त्या स्वरूपाचं सांगतात। कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीपेक्षा त्या वस्तूची ओळख असणं फार गरजेचं आहे।
वस्तूची प्राप्ती आहे, परंतु जर वस्तूची ओळख नसेल तर त्या प्राप्ती असून देखील काही उपयोग होत नाही. वस्तूचं वस्तुगत प्रत्यक्ष होण्यापेक्षा ज्ञानगत प्रत्यक्ष व्हावं. विठ्ठल आपण ज्या परमात्म्याच्या नावाने या ठिकाणी टाहू फोडतो, जर त्याच्याविषयी माहिती नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तर याकरता अनेक असे उदाहरणं सापडतील की वस्तू प्राप्त आहे, परंतु त्या वस्तूची ओळख नसल्यामुळे, त्या वस्तूचं ज्ञान नसल्यामुळे ती वस्तू प्राप्त असूनही काही उपयोग झाला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोपरायने सुंदर काही दृष्टांत दिलेले आहेत. ते दृष्टांत सर्वांच्या परिचयाचे आहेत. माऊली सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, बरी ते आभेरून गोची, अशुद्धताय निगती, का कमलकंदा आणि दरदुरी, नांगणूक एकेची घरी, परी पराभूषेवीचे भ्रमरी, जवळीला चिखलची उडे, ना तरी हृदय वाचा परिवरी, लोह्या ऋतल्या ती सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्री दिये, पैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम, ही भ्रांता सै कामो विषयावरी. भगवान ज्ञानोपराय दृष्टांत देतात. गोमातेच्या कासेमध्ये दूधही उपलब्ध आहे आणि त्या कासेवर असणारा गोचिडही बसलेला आहे, परंतु तो गोचिड पवित्र आणि गोड असणारं दूध न पिता अशुद्ध आणि कडू असणारं रक्त पितो का? तर याचं कारण आहे, त्याला त्या दुधाची ओळख नाही, त्याला त्या दुधाचं ज्ञान नाही. माऊली दुसरा दृष्टांत देतात. एकच सरोवर आहे आणि एकाच सरोवरामध्ये बेंडूकही राहतो, त्याच सरोवरामध्ये कमलकंद देखील राहतो आणि त्या कमलकंदामध्ये मकरंद देखील राहतो. परंतु त्या कमलकंदातील मकरंद तो बेंडूक सेवन न करता दुरून येऊन भ्रमर सेवन करून जातात. बेंडूक मात्र चिखलच खातो. याचं काय कारण असेल तर त्या बेंडकाला त्या मकरंदाची ओळख नाही आहे, ज्ञान नाही आहे. तिसरा दृष्टांत महाराज देतात की एक दरिद्री मनुष्य आहे, तो त्याच्या घरामध्ये बसलेला आहे, उपवासी आहे, त्याला जेवण मिळत नाहीये, इतका गरीब आहे. परंतु तो ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच्या खालीच अनेक सोन्याच्या कढया, सोन्याचे हंडे पुरलेले आहेत आणि तो त्याच्यावरच बसलेला आहे आणि उपवासी आहे. तर त्याच्या खाली एवढं सोनं असताना तो उपवासी का बसलेला आहे? तर याचं कारण आहे, त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. असे दृष्टांत या ठिकाणी दिलेले आहेत. कशाबद्दलचे दृष्टांत आहे ते? वस्तू प्राप्त आहे परंतु त्या वस्तूचं ज्ञान नाही आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली आणखी दृष्टांत देतात. माऊली सांगतात, एक खूप तहासलेला मनुष्य जंगलामध्ये पाण्याचा शोध घेतोय, खूप तहान लागलेली आहे, परंतु अचानक त्याला एक ओंजळभर अमृत प्राप्त झालं, त्याच्या हातामध्ये आलं. नुसतं हातामध्ये आलं नाही तर त्याने ते मुखामध्ये देखील घेतलं आणि तो गिळणार तेवढ्यात त्याला मृगजळाची नदी दिसली. आता मृगजळ हे दुरून मोठं तलावासारखं दिसतं. माऊली सांगतात, तो गळाळा म्हणजे त्याने मुखात घेतलेला घोट तो गिळणार, परंतु त्याला वाटलं की एवढी मोठी नदी आपल्या पुढे असताना आपण या एक घोट घेऊन काय करायचा, म्हणून त्यांनी तो अमृताचा घोट गिळता गिळता थुकून टाकला. बहु मृगजळ देखून डोळा, थुकी जे अमृताचा गिळता गळाला. दुसरा माऊली दृष्टांत देतात, तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिकाला दे.
शुक्तिका रजत शिंपलं चमकणारं शिंपलं त्याला बघून गळ्यामध्ये धारण केलेला परीस तोडला तोडीला परीस एकाला परीस सापडला चांगला दिसला दगड म्हणून त्याने आपल्या गाईच्या गळ्यामध्ये किंवा शेळीच्या गळ्यामध्ये बांधला असेल त्याला त्याची ओळख नव्हती दुसऱ्या मनुष्याला ज्याला माहित होतं की हा परीस आहे त्याला वाटलं याच्याजवळ तर परीस आहे म्हणून त्याने त्याला विचारलं का रे बाबा हा इतका सुंदर दगड तू तुझ्याकडे आणि का ठेवलेला आहे म्हटला हा फार चमकतो ना म्हणून मी ठेवलेला आहे तेव्हा तो मनुष्य म्हटला तुला याच्यापेक्षाही चमकणारा मी दगड आणून देतो चालेल का चालेल म्हटलं मग त्या दुसऱ्या मनुष्याने वाळवंटामधून एक चमकणारा शिंपला घेतला आणि त्याला तिला त्या मनुष्याने तो चमकणारा शिंपला बघून आपल्या गळ्यामध्ये बांधलेला तो परीस तोडला तोडीला परीसू बांधिला गळा शुक्तिका लाभे का कशामुळे तर याचं कारण एकच आहे वस्तू प्राप्त होती परंतु त्या वस्तूची ओळख नव्हती विठ्ठल आपण ज्या परमात्म्याची भक्ती करतो त्या परमात्म्याचं वास्तविक स्वरूप काय आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे त्याचा आपण काय उपयोग करून घेऊ शकतो याची ओळख असणं फार गरजेचं आहे म्हणून परमात्म्याच्या त्या वास्तविकतेची ओळख महाराज करतात कारण ओळख महत्वाची आहे संतांनी त्याला धन्यता दिलेली आहे की ज्यांनी परमात्म्याची ओळख करून घेतलेली आहे ओळखीला हरी धन्य तो संसार 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 मोक्ष त्याचे हरी सिद्धी मोक्ष त्याचे हरी सिद्धी मोक्ष त्याचे हरी सिद्धी ओळखीला हरी धन्य तो संसार परमार्थामध्ये फक्त ओळखीची गरज आहे परमार्थामध्ये काही प्राप्त करायचं नाहीये परमार्थामध्ये जे प्राप्त आहे त्याचीच प्राप्ती आहे आणि संसार म्हणजे जे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती आहे जी वस्तू प्राप्त असते परंतु अप्राप्तासारखी वाटते ती फक्त ज्ञानानेच प्राप्त होते आणि जी वस्तू प्राप्त नसते तिला प्राप्त करायचं असतं ती कर्माने प्राप्त होत असते विठ्ठल विठ्ठल स्वर्ग स्वर्ग प्राप्त नाहीये स्वर्ग दूर आहे त्यामुळे तो स्वर्ग प्राप्त करण्याकरता कर्म करावं लागतं म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर कर्म करावं लागेल तुम्हाला धन प्राप्त नाहीये ते धन प्राप्त करण्याकरता कर्म करावं लागेल कष्ट करावे लागतील तेव्हा ते धन प्राप्त होईल एखादी दूरची वस्तू आहे प्राप्त करायची आहे त्याकरता तिथपर्यंत जावं लागेल काही सायास करावे लागतील तेव्हा ती वस्तू प्राप्त होईल परंतु जी वस्तू तुमच्या जवळच आहे तिला प्राप्त करायचं आहे त्याकरता कष्ट करण्याची आवश्यकता नाही मग त्याकरता फक्त ज्ञान होण्याची आवश्यकता आहे आमच्या विचारसागरामध्ये किंवा अन्य वेदांताच्या ग्रंथामध्ये त्याला भ्रम म्हणतात भ्रम एक कारकून असतो तो आपली लेखणी आपल्या कानावर ठेवतो चिन्ह करण्याकरता त्यांनी ती लेखणी घेतलेली असते आणि चिन्ह करत करत ती लेखणी आपल्या कानामध्ये ठेवतो आणि काहीतरी कामात गुंततो त्यानंतर त्याला पुन्हा लेखणीची आवश्यकता पडते
आणि तो विसरतो आपण लेखणी कुठे ठेवली. इकडे तिकडे शोधतो, सर्व घर डोक्यावर घेतो, माझी लेखणी कुठे, माझी लेखणी कुठे. खूप कर्म करतो, कष्ट करतो, परंतु लेखणी त्याला कष्टाने प्राप्त होत नाही. का तर ती दूर नाहीये, जवळच आहे. दूरची वस्तू कष्टाने प्राप्त होऊ शकली असते, जवळची वस्तू कशी कष्टाने प्राप्त करायची. त्याकरता कष्टाची आवश्यकता नाही. त्याचा नातू आला, म्हटला बाबा काय वेळे झालात का, अहो तुमच्या कानावरच ती लेखणी आहे. हा, अरे मिळाली 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 मिळाली, गेलीच नव्हती तर मिळाली कसली. म्हणजे जी वस्तू प्राप्त आहे तिला कर्माची आवश्यकता नाही, तिला ज्ञानाची आवश्यकता आहे, म्हणजेच ओळखीची आवश्यकता आहे. विठाला सर्व परमात्मा प्राप्ती करता कर्माची आवश्यकता नाही. मग कर्म कशा करता, उपासना कशा करता, तर हे प्रतिबंध निवृत्ती करता असतात. कर्म हे निष्काम कर्म मन निवृत्ती करता आहे. उपासना ही विक्षेप निवृत्ती करता. परंतु ज्ञान जे असतं ना ते ओळखी करता असतं. असणारा परमात्मा ते प्राप्त करून देतो. म्हणून तर महाराज भगवंताची ओळख करून देतात, परिचय करून देतात. भगवंताचे 2 रूप प्रसिद्ध आहेत. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम अमूर्तम एवच. देवाचं एक मूर्त स्वरूप आहे आणि एक अमूर्त स्वरूप आहे. मूर्त स्वरूपाचं वर्णन महाराजांनी जागोजागी केलेलं आहे. सुंदर ते ध्यान मूर्त स्वरूपाचं वर्णन जागोजागी संत वाङ्मयामध्ये आढळतं. फार गोड वर्णन केलेलं आहे. तुळशीमाळ गळा कंठी उभा विटेवरी जगजेठी कुंडलिका अवलोकनी दृष्टी उभा भीमातटी पंढरी मुक्ती मुक्ती जयाच्या कामारी रिद्धीशी सुदर्शन. अशा प्रकारे भगवंताचं वर्णन, सगुण स्वरूपाचं वर्णन. देखीला भीमती देखीला भीमती
देवाचं आपलं सुंदर स्वरूप आहे. अनेक भक्तांना मोहित करणारं ते रूप आहे पंढरीरायाचं. परंतु आपल्या संप्रदायामध्ये नुसतं सगुणालाच मानलेलं आहे असं नाही, त्या सगुणाबरोबर निर्गुणालाही मान्य केलेलं आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी गेले. सगुणही आहे तो, निर्गुणही आहे. नाही हो, एक तर सगुण म्हणा नाहीतर निर्गुण म्हणा. नाही नाही, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद. त्यामुळे त्याचं तुम्हाला सगुण रूपानेही वर्णन करता येईल आणि त्याचं निर्गुण रूपानेही वर्णन करता येईल. खरं तर निर्गुण रूपाचं वर्णन करणं शक्य नाही, श्रुतीला ते जमलं नाही. श्रुती म्हणती कुठे कुठे निषेध मुखाने त्याला वर्णन केलेलं आहे. परंतु आमच्या संतांची विशेषता अशी आहे की त्यांनी निर्गुण स्वरूपाचं वर्णन देखील त्याच बहारदारीने केलेलं आहे. शब्दे विन संवादू तुझे विना अनुवादू हे तव कैसे गणे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे मी सांगे कानडाव विठ्ठल कर्नाटकू तेने मध्ये लावी लावे भू. परमात्म्याचं सगुणाचंही वर्णन निर्गुणाचंही वर्णन. आणि ठीक आहे महाराज, आता आम्हाला कसा आहे तो परमात्मा, त्याचं वास्तविक रूप काय आहे, अभंगाचं पहिलं चरण. आनंद
आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे परमात्म्याच्या वास्तविक रूपाचं वर्णन त्याला स्वरूप लक्षण असं म्हटलं तरी चालेल. तो परमात्मा स्वरूपाने कसा आहे श्रुतीने जसं वर्णन केलेलं आहे त्याच शब्दामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. श्रुती सांगते की विज्ञानम आनंदम ब्रह्म आनंदादेव खलु इमानि भूतानि जायन्ते आनंदेन जीवन्ते आनंदेन आनंदात अभिविशन्ति आदि आदि श्रुती देखील सांगते तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम अस्ति आदि आदि ठिकाणी परमात्म्याला आनंद स्वरूप म्हटलेलं आहे. एकमेव अद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन अद्वैत रूपाचं वर्णन प्रत्येक ठिकाणी श्रुतीने केलेलं आहे. कुठल्याही वस्तूचं वर्णन करत असताना लक्षण करत असताना त्यामध्ये कुठला दोष येता कामा नये. परमात्मा देवाला आनंद रूप म्हणतात. परमात्म्याला महाराज आनंद रूप म्हणतात. संत वाङ्मयामध्ये इतरत्र देखील परमात्म्याला आनंद स्वरूप म्हटलेला आहे. अनेक असे प्रमाण सापडतील आपल्याला. सुखरूपायसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो किंवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर मने नर हरी सोनार सर्व सुखाचे आगर जमी मनेशार सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर आदी आदी प्रमाण आपल्याला सापडतात. जेणेकरून परमात्मा आनंद रूप आहेत. नवे नवे परमात्म्यामध्ये आनंद नाही तर परमात्माच आनंद रूप आहे. मी बोलून गेलो की कुठलंही लक्षण करत असताना त्यामध्ये कुठला दोष येता कामा नये. त्यात कुठलंही लक्षण हे निर्दोष असावं लागतं. तदेव लक्षणम यद अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव दोषत्रय शून्यम. त्यालाच लक्षण म्हणावं, त्यालाच वर्णन असं म्हणावं की ते अद्वितीय असलं पाहिजे. त्याची इतरांमध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव नाही झाला पाहिजे. त्यामुळे इथे महाराज देवाला आनंद रूपता देतात. आनंद या देवाचं वर्णन करतात. तर महाराज याची कुठे अतिव्याप्ती तर होत नाही ना, हे शोधलं पाहिजे. गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबांच्या आणि बाबा या अभंगावर जेव्हा कीर्तन करत असत तेव्हा हा विषय निश्चित घेत असत. त्यांच्या मालिकेतही विषय त्यांनी हाताळलेला आहे की लक्षण कशाला म्हणावं. असाधारण धर्म लक्षण हा त्या वस्तूचा असाधारण धर्म म्हणजे त्याचं लक्षण असतं. ते इतरांमध्ये नाही गेलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये त्याचा अभावही नाही सापडला पाहिजे. अव्याप्ती कशाला म्हणावं. आता आम्ही तर्कसंग्रहामध्ये सुरुवातीलाच हा विषय येतो की लक्ष्य एक देश अवृत्तित्व अव्याप्ती. लक्ष्याच्या एका देशामध्ये त्याचा अभाव असणं त्याला अव्याप्ती असं म्हणतात. एकाने गायीचं लक्षण केलं. काय लक्षण केलं. शृंगित्वम गोत्वम. हा त्यांनी लक्षण केलं कपिलत्वम गोत्वम. अगोदर अव्याप्तीचं कपिलत्वम गोत्वम. जी काळी आहे ती गाय. आता इथे काळी गाय बसलेली आहे. काळी आहे ती गाय असं जर म्हटलं तर मग काही गायी तांबड्या आहेत, काही पांढऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये हे लक्षण जात नाही. तिथे लक्षणाचा अभाव होतो. त्यामुळे कपिलत्वम गोत्वम हे लक्षण जे आहे ते अव्याप्ती दोषाने ग्रस्त आहे. म्हटले दुसरं लक्षण करा कोणतं. शृंगित्वम गोत्वम. जिला शिंग आहेत ती गाय. आता गायांना सर्व शिंग असतात. सर्वच गायांना शिंग असतात. परंतु नुसते गायांना शिंग नसतात
असं नाही, म्हशीलाही शिंग असतात, शेळीलाही शिंग असतात, हरणालाही काही शिंग असतात. हे लक्षण त्यांच्यातही जातं. लक्षवृत्तीत सती अलक्षवृत्तीत्व अतिव्याप्ती. लक्षामध्ये ते लक्षण जातच जातं, अलक्ष असणाऱ्यामध्ये देखील ते लक्षण जातं. त्याला अतिव्याप्ती लक्षण असं म्हणतात. हा अतिव्याप्ती दोष आहे. आणि तिसरा दोष आहे तो असंभव नावाचा दोष आहे, जो लक्षामध्ये जातच नाही. लक्ष मात्र अवृत्तीत्व, लक्षामध्ये नाहीच आहे. तसं एकाने लक्षण केलं, एक शफोत्वम गोत्वम, जिला एकच खूर असतो ती गाय. गायीला एक खूर नसतो, गायीला 2 खूर असतात. गाढवाला, घोड्याला, खच्चरला एक खूर असतो. त्यामुळे हे लक्षण जे आहे ते असंभव दोषाने ग्रस्त आहे. गायीमध्ये किंचितही जात नाही, हे इतरत्रच जातं. त्यामुळे कुठलंही लक्षण सांगत असताना ते तुमचं लक्षण या 3 दोषांपैकी कुठल्या दोषाने ग्रस्त नसू नये. म्हणून महाराज तुम्ही देवाचं वर्णन कसं करता आहात? आनंद, परमात्मा आनंद स्वरूप आहे. मग जिथे जिथे आनंद आहे तिथे तिथे परमात्मा आहे. जे जे आनंद रूप आहे ते परमात्मा रूपता आहे. असं जर लक्षण केलं तर या लक्षणाची अतिव्याप्ती थोडीशी होऊ शकते. कुठे होऊ शकते? तर परमात्मा आनंद रूप आहेच आहे, परंतु संसारिकाच्या दृष्टीने, विषयांच्या दृष्टीने, संसाराच्या विषयामध्ये देखील आनंद सापडतो. आता तो किती प्रमाणात आहे, कसा आहे, हा आपला विषय नाही. परंतु त्या ठिकाणी आपणही प्रमाणही म्हणतो, सुख पाहता जवा पाने का असे ना, परंतु त्या ठिकाणी सुखाभास का होईना पण मानलेला. आणि मग त्या सुखाभासामध्ये याची अतिव्याप्ती होऊ शकते. मग जिथे जिथे आनंद तिथे तिथे तुमचा परमात्मा आहे. मग विषयाच्या आनंदामध्ये देखील परमात्म्याची अतिव्याप्ती होत आहे. आणि मग परमात्म्याची उपासना करण्याच्या ऐवजी लोक विषयाकडेच धावतील, तिथेही परमात्माच आहे. अतिव्याप्ती होते ना. मग या अतिव्याप्तीचं निवारण करण्याकरता महाराजांनी पुढचा शब्द वापरला आहे, अद्वय. परमात्मा आनंद स्वरूप आहे, परंतु परमात्म्याचा जो आनंद आहे तो अद्वय रूपाने आहे. त्यामध्ये द्वैत नाही आहे, अद्वैत आहे, द्वैत नाही. विषयाच्या आनंदामध्ये द्वैत असते, त्रिपुटी असते. भोग वेगळा असतो, भोगता वेगळा असतो आणि भोग्य वेगळा असतो. त्रिपुटी असते. विषय आणि विषयी यामध्ये फरक असतो, द्वैत असतो. म्हणून महाराजांनी पुढचा शब्द वापरला, अद्वय. परमात्मा आनंद स्वरूप आहे, परंतु तो आनंद कसा आहे? अद्वैत रूपाचा आहे. संसारातला आनंद द्वैताचा आहे. अद्वय या शब्दाने तिथे अतिव्याप्तीचं निवारण केलेलं आहे. आनंद अद्वय, भेद नाहीये परमात्म्याचा. आता कोणता कोणता भेद आहे? आमच्या पंचदशीमध्ये 3 प्रकारच्या भेदाचं वर्णन केलेलं आहे. स्वगत, सजातीय, विजातीय भेद. 3 भेदापैकी एकही भेद परमात्म्यामध्ये नाही बरं का. त्यामध्ये वृक्षस्य, वृक्षामध्येच स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद सांगितलेला आहे. वृक्षाला काही फळं असतात, काही पानं असतात, काही फुलं असतात. एकाच वृक्षामध्ये पान वेगळं, फळ वेगळं, फूल वेगळं. हा जो भेद आहे ना, हा स्वगत भेद आहे. त्यांच्यामध्येच भेद आहे. वृक्षांतरात सजातीय. आंब्याचा वृक्ष आहे, लिंबाचा वृक्ष आहे, दोन्ही वृक्ष आहे. वृक्षत्व जाती त्यांच्यामध्ये एक आहे, तरी पण वेगळा वेगळा वृक्ष आहे. म्हणून त्यामध्ये जो भेद आहे तो सजातीय भेद आहे. वृक्षांतरात सजातीय, विजातीय शिलादित. आणि वृक्षापासून जो पाषाणादिकांचा जो भेद आहे तो भेद विजातीय भेद. हे 3 प्रकारचे भेद आमच्या परमात्म्यामध्ये नाही आहेत. परमात्म्यामध्ये स्वगत भेद नाही का, तर तो एक आहे. एकम. परमात्म्यामध्ये
सजातीय भेद नाही, कारण तो एव एकच आहे. एव म्हणजे चकारात्मक तोच आहे, दुसरा कोणीच नाही. एकम एव अद्वितीयम, दुसरं नाहीच आहे. एकमेव अद्वितीयम आणि विजातीय भेद नाही, म्हणजेच अद्वितीय शब्दाने दुसऱ्यांचा अभाव दाखवलेला आहे. असा परमात्मा स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य म्हणून अद्वय आनंदाद्वय म्हटले महाराज. ते ठीक आहे, परंतु तरी तुमची अतिव्याप्ती होऊ शकते. कुठे होऊ शकते म्हटले सुसुप्तीचा आनंद. झोपेमध्ये जो आनंद आहे, आता सुसुप्तीमध्ये आनंद आहे असं माऊली ज्ञानोबराय मान्य करतात. कशावरून मान्य करतात? त्यांची गोडी आहे. माऊली म्हणतात झोपेचा जो आनंद आहे तो ब्रह्मसुखासारखा आनंद आहे, म्हणून तर झोप सर्वांना प्रिय आहे. माऊली सांगतात एरवी तरी साचोकारा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येतो. जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. सुसुप्ती अवस्थेतून जर तो स्वप्न आणि जागृतीला नाही आला तर तो असणारा ब्रह्मसुख कामी त्याला म्हटलं असतं. परंतु त्याला आम्हाला ब्रह्मसुख म्हणता येत नाही, कारण त्यातून ते जे सुख आहे सुसुप्तीचं, ते सुख नित्य राहणार नाहीये. ते सुख जागृतीमध्ये गेलं, स्वप्नामध्ये गेलं की पुन्हा ते सुख नाहीसं होतं. म्हणून आम्ही त्याला साचची पृथ्वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. म्हणून सुसुप्तीच्या आनंदामध्ये या आनंद आणि आद्वय पदाची अतिव्याप्ती झाली असते. कारण सुसुप्तीचा आनंदही आहे आणि तो आद्वय आहे, कारण त्या ठिकाणी सुसुप्तीमध्ये एकटा असतो मनुष्य, दुसरं कोणी नसतं. त्यामुळे सुसुप्तीचा आनंद, आनंद आद्वय दोन पदाची त्या ठिकाणी होते. परंतु नित्य या पदाने सुसुप्तीच्या आनंदातून देखील त्याची निवृत्ती केलेली आहे. विठ्ठला कारण सुसुप्तीचा आनंद नित्य नाही आहे, परंतु आमच्या परमात्म्याचा जो आनंद आहे तो नित्य आहे. आनंद आद्वय नित्य नित्य. त्यानंतर महाराज आणखी पद देतात, निरामय. निरामय म्हणजे दोषरहित सुख आहे. समाधीचं जे सुख आहे त्या सुखामध्ये आमय आहे, म्हणजे दोष आहे. तर समाधीच्या सुखाने जेव्हा समाधी मनुष्य उत्थान पावतो तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा जे पूर्वकर्मानुसार असणारे दोष आहेत ते त्या ठिकाणी प्राप्त होतात. त्या दुःखाची अनुभूती होऊ शकते. म्हणून त्यातून देखील समाधीच्या सुखाची देखील निवृत्ती करण्याकरता निर्भेळ असणारं सुख ते म्हणजे आमचा परमात्मा आहे. आनंद आद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे विठाला. योगी लोक ज्या सुखाकरता नित्य निरंतर साधना करतात, तपश्चर्येमध्ये रत असतात, त्या माध्यमातून ते त्या परमात्म्याला प्राप्त करून घेऊ इच्छितात. हिमालयामध्ये त्यांची गर्दी आहे. अनेक कपाटामध्ये ते जाऊन बसलेले आहेत. शरीराला अनेक प्रकारचे कष्ट देत आहेत. असे योगी लोक जन्म त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही. जन्म जन्मांतरी
योगी लोक ज्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता कष्ट सहन करतात, जे का निज ध्येय योगियांचे, वारकऱ्यांना असं वाटू नये की आपण नुसतं देवाचं भजन करतो आणि ते लोक एवढे कष्ट करतात, हिमालयात थंडीत राहतात, याचा अर्थ त्यांना आपल्यापेक्षा काहीतरी जास्त मिळत असेल असं वारकऱ्यांना वाटू नये. म्हणून महाराज म्हणतात, काळजी करू नका. श्रुतीने ज्याला आनंद अद्वय नित्य निरामय म्हटले, योगी लोक ज्याचं ध्यान करतात, पुन्हा आम्हाला तेच तत्व पंढरपुरामध्ये या विटेवर आलेलं आहे. अभंगाचं दुसरं ते समचरण साजिरे विटेवारी, ते समचरण साजिरे विटेवारी,
तेच जे पहिल्या चरणात सांगितलं ना ते पदाने दूरदर्शक सर्वनाम आहे. हे सर्वनाम सम्यक आणि सर्वनाम आहे. या अभंगामध्ये ते हे दोन सर्वनाम वापरलेत. ते हे जेव्हा दोन सर्वनाम एकत्र येतात तेव्हा त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष असं म्हणतात. एक अभिज्ञ असतं ते आम्हाला माहित नाही, तो स्वर्ग म्हणतो आपण, बघितला नाही पण तो स्वर्ग अभिज्ञ माहित नाही. हे बघितले आम्ही, प्रत्यक्ष असतं. हे वेगळे वेगळे सर्वनाम जेव्हा येतात तेव्हा एकामध्ये प्रत्यक्षता येते, एकामध्ये अभिज्ञता येते. परंतु जेव्हा दोन्ही सर्वनाम एकत्र येतात तेव्हा त्यामध्ये प्रतिभिज्ञ प्रत्यक्ष ते हे. आम्ही जे काशीला बघितला होता मनुष्य तोच पंढरपूरला बघितला, तोच हा, तो हा विठ्ठल गरवा, तो हा. तसं ते श्रुतीने ज्याला गायलं, योगी लोक ज्याचं ध्यान करतात तेच तत्व आमच्या पंढरपूरला येऊन उभा आहे. माऊली देखील म्हणतात ते कसं पंढरपूरला येईल. माऊली म्हणतात मला माहित नाही, परंतु ते मार्ग चुकलं आणि इथं आलं. आमचा पुंडलिक दयाने बघितलं आणि त्याला विटेवर उभं केलं. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. पाऊले समान विटेवरी शोभते ते हे. मग आता इथे कसं आहे गोड वर्णन करतात. समचरण विठाला इथे सांगतात समचरण, त्याचे चरण समान आहेत. कुठे आहेत ते विटेवर. वीट काय आहे, चरण समान काय आहेत, आता सविस्तर असणारा भाग आहे. परंतु परमात्म्याचे पाऊल समान आहेत. भगवंताच्या चरणाला स्वरूप या पदाने म्हणलेलं आहे. उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देने म्हणण्याते असं वाक्य आहे. तर चरण म्हणजे त्याचं स्वरूप समान आहे, सर्वत्र समान आहे. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर, सर्व भूतांमध्ये समान आहे. हो, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे रवि हस्तिनी शुनी चैव शोपाके च पंडिता समदर्शिना. सर्वत्र समान आहे परमात्मा. जळी स्थळी काष्ठी पाषाणी समान आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठलाही भेद करता येत नाही. हा जो भेद आहे ते मायेचं कार्य आहे. यथा भासो यथा तमः, मायेचं कार्य असल्यामुळे तो समान वाटत नाही. म्हणून ते हे समचरण कसे आहेत ते साजिरे, फार सुंदर आहे, साजरा आहे, मोजरा आहे, सुकुमार आहे. असा हा परमात्मा, तोच निर्गुण असणारा परमात्मा. गुणाला विटेवरी पितांबरधारी, सुंदर जो डोळे कान त्याचे, पायी ठाई मन पायी राहो हे. तर असा हा निवारून जाय माया ऐशी छाया जयाची. तुका म्हणे तत्व, तुका म्हणे निज, रोकडे हे तत्व बीज. असा हा परमात्मा साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. भीमेच्या तीरावर मंदिरामध्ये विटेवर असणारं परमात्म्याचं रूप पहा. आणि पुढे
त्याचं आणखी वर्णन करतात की ते स्वरूप कसं आहे. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी जाती. पुराणांनी गायलेलं आहे, प्रत्येक पुराणाने गायलेलं आहे. आता 18 पुराणांची नावे एका श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. मध्वयम भद्वयम जैव भत्रयम व चतुष्टयम नालिम पागरी पुराणाने पुष्कम कारणम मेघ असे 18 पुराण बघून घ्या. हे 18 पुराण देखील भगवंताला गाण्याचा प्रयत्न करतात, वर्णन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो त्यांच्याकडून वर्णन केला जात नाही. थकले ते. आणि श्रुती नेनती पार, परमात्म्याचा पार श्रुती देखील. हो, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेदासी बाई कळलेची नाही असा असणारा परमात्मा पुराणासी वाढ श्रुती नेनती पार, परंतु तो देखील ते झाले साकार पुंडलिका. आमच्या पुंडलिक रायांकरता ते तत्व साकार रूपाने झाले. कसं झालं सर्वांना माहीत आहे. आराधिला पुंडलिके जननी जाणून जनके. आपल्या जननी आणि जनकाची परमात्मा म्हणूनच सेवा केली पुंडलिक रायांनी. हे आई वडीलच देवाचं स्वरूप आहेत, या दृष्टीने सेवा केली असताना परमात्मा त्यांच्या भेटी करता आलेले आहेत. आणि पुंडलिका, मी तुला दर्शन देण्याकरता आलेलो आहे असं म्हटल्यावर पुंडलिक रायांचं तोंड एका बाजूला आई वडिलांकडे होतं, देव पाठीमागे आहेत. आता आले तर ठीक आहे, परंतु देव माझी सेवा चालू आहे म्हणून पुंडलिक रायाने जवळ पडलेली वीट असणारी हातामध्ये घेतली आणि आदराने नाही ठेवली. ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली अशी फेकली मागे. देवा, तुम्ही माझी सेवा होईपर्यंत या विटीवर उभे राहा. ठीक आहे. आणि देवच्या विटीवर उभे राहिले. बस देखील म्हटले नाही. योग्य झाली 28 अजूनही न मनसी बैस. उभेच राहिले देव. पुंडलिक रायाची जेव्हा सेवा संपन्न झाली आणि पुंडलिक महाराज जेव्हा परत फिरून बघतात तर परमात्मा विटेवर उभे आहेत. हा, ते रूप बघून पुंडलिक राय देवाला प्रार्थना केली की प्रभू, माझी अशी विनंती आहे, आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जोडणी तुझं आहे. पांडुरंगा लचितावे देवा, माझे गावी होणी, आपण माझ्या गावावरून आता जाऊ नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे. पण काय करू पुंडलिका इथे उभं राहून? काही नाही देवा, एकच काम करा. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. अजूनही तो परमात्माच्या विटीवर उभा आहे म्हणून ते झाले साकार पुंडलिका. आणखी काय त्या देवाची विशेषता आहे? कारण सर्व ऋषी मुनीमध्ये सिद्ध कोण असतील तर सनकादिक आहेत. त्यांना मान्य आहे का तुमची देवता? अहो, त्यांनाही मान्य आहे आणि तीच आमची देवता. अभंगाचं शेवटचे तुका मन जाते सनकादिक ध्यात, तुका मन जाते वैदिक दृष्ट्या आणि या
शेवटच्या चरणातून संतांच्या दृष्ट्या हा परमात्मा कसा सिद्ध आहे हे दाखवून दिलं. आम्ही ज्याचं भजन करतो तो परमात्मा सर्व दृष्टीने आणि अशा प्रकारे सिद्ध आहे. कुठलीही उणीव त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच तत्वाचं आम्ही चिंतन करतो. त्याला वेद मानतो, त्याला संत मानतात आणि जो तात्विक दृष्ट्या सिद्ध आहे अशा परमात्म्याचं आम्ही भजन करतो. महाराज म्हणतात ते आमच्या ज्या ते सनकाधिक ध्यान. सनकाधिक म्हणजे सर्व संतांचे अग्रगण्य संत आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हा परमात्म्याचा प्रथम संत रूपाने अवतार आहे. हे देखील सनकाधिक त्याचंच ध्यान करतात आणि ते आमचं कुलदैवत आहे. कुलदैवत म्हणजे आमच्या कुळाने याच दैवताची उपासना केलेली आहे. परंपरेने आमच्या कुळामध्ये ही सेवा चालत आलेली आहे. एक कुळ असतं ते रक्ताचं कुळ असतं आणि एक कुळ असतं ते ज्ञानकुळ असतं. आणि ज्ञान परंपरेमध्ये देखील आमच्या याच देवाची उपासना आहे आणि मांस परंपरेमध्ये देखील आमच्या ह्याच देवाची उपासना आहे. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप असतो. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबांच्या आज्ञेने प्राप्त झालेली ही सेवा मला या वाळवंटामध्ये माता चंद्रभागेच्या तटावर भगवंताच्या समोर पुंडलिकाच्या सानिध्यामध्ये करण्याचं भाग्य प्राप्त झालं. हे मी माझं परम भाग्य समजतो. आस करती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. म्हणून आपल्याला हे दैव प्राप्त आहे. झालेली सेवा ज्ञानेश्वर